नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. हल्ली सातत्याने काही ना काही खराब बातम्या येतात आणि त्या खराब बातम्यांचा परिणाम सगळ्या मार्केटवर होत राहतो. पण आज त्या मानाने परिणाम कमी झाला. सुरुवातीला जे मार्केट पडलं होतं तेही सुधारलं. इंडसइंड बँक निफ्टीमध्ये आहे, पण त्याचा एवढा परिणाम असून देखील वाटलं होतं 800-900 पॉईंटपर्यंत मार्केट खाली जातं का काय, कारण अमेरिकन मार्केटही मंदीत होतं. पण आपलं मार्केट त्या मानाने मजबूत होतं असंच म्हणावं लागेल. मार्केट रिकव्हरही झालं. काही काळ मार्केट तेजीतही होतं. इंडसइंड बँकेमुळे म्हणजे हा झाला हिंदुजा ग्रुप. तर हिंदुजा ग्रुपच्या ज्या कंपन्या होत्या म्हणजे अशोक लेलँड, हिंदुजा ग्लोबल, गल्फ ऑइल आणि GOCL या सगळ्या कंपन्यांचे शेअर मंदीत होते. असं जर आपण एकेका ग्रुपच्या कोणत्या कंपन्या आहेत असं जर पाहून ठेवलं तर ज्या वेळेला त्यांच्यातल्या एखाद्या कंपनीचे शेअर खूप तेजीत असतील तर बाकीच्या ग्रुपमधल्या कंपन्यांवरही चांगला परिणाम होतो, किंवा मंदीत असतील तर बाकीच्या ग्रुपमधल्या कंपन्यांवरही मंदीचा परिणाम होतो. त्यामुळे एका प्रमोटर ग्रुपच्या कोणकोणत्या कंपन्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं तर फायदा होऊ शकतो. म्हणजे तसंच जर सांगायचं झालं तर वाडिया ग्रुप यांच्या 4 कंपन्या आहेत. म्हणजे बॉम्बे डाईंग आहे, बॉम्बे बर्मा आहे, नॅशनल पेरॉक्साईड ही पण, आणि ब्रिटानिया. म्हणजे ब्रिटानिया, बॉम्बे डाईंग, बॉम्बे बर्मा आणि नॅशनल पेरॉक्साईड या वाडिया ग्रुपच्या कंपनी. त्याच्यामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर जर खूप तेजीत म्हणजे असतील तर बाकीच्या कंपन्यांवरही आपल्याला ट्रेड घेता येतो. आज इंडसइंड बँकेमध्ये म्युच्युअल फंडांचे म्हणजे 35 ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे 19,884 रुपये अडकलेत. ICICI प्रूचे सर्वात जास्त एक्सपोजर आहे ते 3,778 कोटी आहे. आणि SBI निफ्टी 50 ETF स्कीमचं 1,165 कोटी रुपयाचं एक्सपोजर इंडसइंड बँकेमध्ये आहे. हिंदुस्तान झिंकनी 530 मेगावॅट ग्रीन पॉवर सप्लाय करण्यासाठी सेरेंटिका रिन्युएबल बरोबर करार केला आहे. महाराष्ट्र सरकार गाड्यांवरचा टॅक्स वाढवणार म्हणून आज ऑटो शेअर पडले. त्याचबरोबर व्होक्सवॅगननी सांगितलं की त्यांचं 2024मध्ये 30.6% प्रॉफिट कमी झालं होतं. मागणी कमी आहे, ट्रेडिंगचं टेन्शन आहे आणि खर्चही वाढतो आहे. यामुळे 2025मध्ये सुद्धा 2025मधला आउटलुक त्यांनी यथातथाच दिला. झेडटेक यांना ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर 5% वाढला किंवा अप्पर सर्किटवर होता. आज इन्शुरन्स कंपन्यांचा डेटा आला तर LICचा प्रीमियम 22% कमी झाला. HDFC लाईफचा APE हा कमी झाला. ICICI प्रूचा 5%
कमी झाला, पण रिटेलचा APE 13% कमी झाला. म्हणजे ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट म्हणजे APE. SBI लाईफचाही APE 6% कमी झाला, रिटेलचा APE 1% कमी झाला. त्यानंतर झायडस लाईफ यांनी ॲम्प्लिट्यूड सर्जिकलमध्ये 85.6 एवढा स्टेक 85.6% एवढा स्टेक खरेदी करायला बोर्डाने परवानगी दिली आणि त्यासाठी ते 25.6 कोटी युरो खर्च करणार आहेत. आणि आता ब्लू स्टारनी प्रॉडक्ट रेंज त्यांची वाढवली आहे आणि एअर कंडिशनिंग सिस्टीमची मागणीसुद्धा वाढत आहे. यावर्षी उष्णता खूप मोठ्या प्रमाणावर असेल, त्यामुळे ब्लू स्टारला मागणी मोठ्या प्रमाणावर येईल असं मॅनेजमेंटनी सांगितलं आहे. पण आज तरीही मार्केट चांगलं होतं, म्हणजे एवढ्या अडचणी असूनही मार्केटची मजबूती दिसली. तशीच जर उद्या मजबूती दिसली तर मार्केट तेजीत राहू शकेल असं म्हणावं लागेल. तरी पण बघूया, शेवटी आशेवर माणूस जगतो. आज जे भयानक दृश्य दिसेल असं वाटलं होतं, गिफ्ट निफ्टीसुद्धा सकाळी खूप मोठ्या प्रमाणावर मंदीत होता, पण गिफ्ट निफ्टी मी उठल्यावर बघितला तेव्हा 170-180 पॉईंट मंदीत, पण हळूहळू ती मंदी कमी होत गेली. नाहीतर सुरुवातीलाच वाटलं होतं की 800-900 पॉईंट मार्केट खाली जाईल. आता उद्या बघूया, आहोतच आपण सगळे काय काय होत आहे ते बघायला. आणि मीही तुमच्याबरोबर सकाळी असतेच, तर आपण भेटूया सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.